नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही तयार होऊन मंदिरात निघलेली असते आणि ती जानकीला आवाज देते. जानकीला सांगते की अगं जानकी, मी देवळात जाते आणि गुरुजींना सांगते की यांच्यासाठी रुद्र अभिषेक करण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की हो का, आणि मग मी लगेच ड्रायव्हरला तुमच्यासाठी गाडी काढायला सांगते, म्हणजे ड्रायव्हर तुम्हाला देवळात घेऊन जाते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं नको, देऊळ जवळच आहे आणि त्या निमित्ताने माझं चालणं सुद्धा होईल. तू आहे ना घरी, त्यामुळे मला कसलीही काळजी नाही. आणि जानकी, अगं मी त्या बॉयला सांगू का उद्या येऊ नकोस म्हणून? अगं सारखा तो रीलच बघत असतो. तेव्हा जानकी म्हणते की आई, अहो मी त्याला समजावले, पण ठीक आहे आई, काही दिवस त्याला इथे राहून द्या, त्याच्याकडून काम मी व्यवस्थित करून घेईन, तुम्ही नका काळजी करू. आणि सुमित्रा लगेच बाहेर येते, मी जाऊन येते असे बोलून ती जायला निघते. आणि तेवढ्या सारंग धावतच सुमित्रा जवळ येतो, कारण ऐश्वर्याला कशी ती निर्दोष आहे हे सुमित्राला समजावून सांगायचे असते. म्हणून सुमित्रा बरोबर तो ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलायला आलेला असते. तेव्हा सारंग धावतच आई आई असे करत येतो. आणि आई कुठे निघाली होतीस का, काही काम होते का महत्वाचे? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, अरे देवळात निघाले होते आणि तुझे माझ्याकडे काही काम होते का? तेव्हा सारंग म्हणतो आई तेव्हा ऐश्वर्या सुद्धा दरवाजात येऊन उभी राहते. तर सुमित्रा म्हणते की अरे सारंग लवकर बोल, एकतर देवळात जाण्यासाठी खूप उशीर होतोय, जे काही तुला सांगायचे असेल ते लवकर सांग. तेव्हा सारंग लगेच स्पष्टच म्हणतो की आई हे बघ, तू ऐश्वर्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतला. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय रे, तुला हे बोलायचे आणि बायकोची बाजू घेऊन तू माझ्याशी भांडायला आलात की काय? तेव्हा ऐश्वर्या हे दोघांचे बोलणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न कर. सुमित्रा म्हणते की हे बघ, मला एकतर अगोदरच उशीर होतोय आणि हे सर्व बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ तर नाही. म्हणून सुमित्रा पुन्हा जायला निघते. तर सारंग हा जोरात ओरडून थांब आई असे म्हणतो. तेव्हा सुमित्रा लगेच थांबते. तेव्हा सारंग मोठ्या आवाजात म्हणतो की आई तुला ऐकावेच लागेल. तर सुमित्रा वळून पाहते. तेव्हा सारंग तिच्या जवळ येतो आणि आई, आजपर्यंत मी कधीही आवाज चढवून तुझ्यावर नाही बोललो, ओरडलो सुद्धा नाही, पण आज वेळ मात्र तशीच आलेली आहे, त्यामुळे मला मात्र बोलावे लागेल. कारण आई, तू ऐश्वर्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. अगं जे घडलं आणि जे घडवलं गेलं त्यात ऐश्वर्याची काही एक चूक नाही ग. आणि हेच सांगण्यासाठी त्या तुझ्या रूमवर काल आल्या होत्या आणि तू तर त्यांना रूम मध्ये हाकलून दिलं. नाही आई, तू काल चुकीचं वागली. तेव्हा सुमित्रा मात्र रागाने सारंगकडे बघत आहे. सारंग म्हणतो की आई, अगं त्यांचं म्हणणं मांडण्याची फक्त एकच संधी तू त्यांना द्यायला हवी होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे तूच तर बोलायचा राहिला होता आणि लग्न झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्या जन्मदात्यांबरोबर कसे वागावे याचे तर भान राहतच नाही. आणि हे पग, मी ऐश्वर्याची काय बाजू घेऊ, कारण माझ्या डोळ्यासमोरच तिने जानकीची साडी जाळली आणि कालपर्यंत मी ऐश्वर्याच्या बाजूनेच होते. तिच्या प्रत्येक बोलण्यावर, वागण्यावर आणि सांगण्यावर मी विश्वास ठेवला होता. अरे जवळपास तर मला ऐश्वर्यावर विश्वासच बसला होता आणि ती जे काही सांगते ते तर अगदी खरं सुद्धा वाटायला लागले होते. आणि हे सुद्धा तिचं खरं वाटलं होतं की जानकीनं नानांना जिन्यावरून ढकलून दिले ते आणि त्यांच्या खोलीमध्ये साप सुटला ते सुद्धा. अरे उशिरा का होईना, परंतु मला शहाणपण आलं, सर्व समजलं. ऐश्वर्याने मात्र हे सर्व मुद्दा माझ्या मनामध्ये जानकी विषयी विष फेरलं होतं. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी अशी माणूस म्हणून चुकले. मी नको नको ते आरोप जानकीवर केले आणि जानकीवर रागवले सुद्धा. आणि हे सर्व फक्त तुझ्या बायकोमुळेच झाले. त्यामुळे तिने काही जरी केले तरी मात्र मी तिला माझ्यासमोर उभी करणार नाही. सारंग फक्त ऐकत उभा असतो आणि ऐश्वर्या सुद्धा हे दरवाजातून सर्व काही ऐकते. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, तू असे का बोलतेस? म्हणजे ऐश्वर्याने साडी जाळली म्हणून ऐश्वर्या चुकीची आहे का, हे ठरून तू मोकळी सुद्धा झालीस? आणि हेच बघ, जानकी बहिणीने ऐश्वर्याच्या कपाटामध्ये ती साडी ठेवली असतील आणि ऐश्वर्या घाबरली असतील म्हणून त्यांनी त्या भीतीपोटी ती साडी जाळून टाकली असेल, असे काहीतरी असेल. असे असू शकते का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, असे असू शकते. आणि जर तू तुझ्या बायकोवरच विश्वास ठेवून तिच्या नजरेने जर तुला बघायचे असेल तर हे मात्र असे असू शकते. आणि कितीही काही झाले तरी तू मात्र तुझ्या बायकोवरच विश्वास ठेव. आणि मी जरी काही झाले, डोळ्यांनी जे मी पाहिलं माझ्या नजरेनं, त्यावरच मी विश्वास ठेवते. असे कडक शब्दात उत्तर देऊन सुमित्रा तेथून जायला निघते. तेव्हा सारंग पुन्हा तिचा हात धरतो. आई हे बघ, मला माहिती आहे की तू खूप घाईत आहे, पण तरी सुद्धा मी तुला जाऊन नाही देणार. अगं एकदा तरी तू त्यांची बाजू ऐकून घ्यायला हवी. काही झाले तरी एकदा तरी तुला त्यांचे म्हणजे ऐश्वर्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल. त्यासाठी तुला सारंगची शपथ आहे, तुझ्या मुलाची. तेव्हा सुमित्राला शेवटी थांबवावेच लागते आणि धावत सारंग ऐश्वर्या जवळ येतो आणि ऐश्वर्या
ऐश्वर्याला सुमित्रा जवळ बोलावतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की म्हणजे अच्छा तुम्ही दोघे जण ठरवून माझ्याशी बोलायला आलात का. तेव्हा ऐश्वर्या हात जोडून लगेच सुमित्राच्या पायाशी बसते आणि पाया पडत म्हणते की नाही आई अहो तसं काही नाही, प्लीज फक्त मला काय म्हणायचे ते एकदा समजून घ्या, ऐकून घ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते की उठ, माझे पाय धरू नको, कारण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही उरलेला. तुला जे काही बोलायचे असेल ते बोलून घे, एकतर माझ्याकडे वेळ नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई मी काल जी साडी जाळली कारण मी खूप घाबरून गेले होते, मला काही सुचत नव्हते की नक्की काय करू ते. अहो जानकी वहिनी ती साडी माझ्या कपाटात. तेव्हा सुमित्रा म्हणते की बाद झाले आता पुरे कर, ऑलरेडी सारंगने ते सर्व मला सांगितलेले आहे, ते सांगून झाले आणि सारंगने जे काही सांगितले त्यावर मात्र माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही बसलेला. हे बघ अगोदरच तू माझ्या नजरेतून उतरलेली आहे, त्यामुळे तू मात्र वेळ घालू नकोस आणि जे काही असेल ते लगेच सांग मुद्द्यावर ये. तेव्हा ऐश्वर्या डोळ्यामध्ये पाणी आणते आणि आई ठीक आहे मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते असे अगदी शांत स्वभाव करून सुमित्राला म्हणते. ऐश्वर्या म्हणते की आई फक्त मला एक गोष्ट सांगा की मी नानांशी असे वाईट का वागेल आणि हे सर्व करून माझा काय फायदा होणार आहे. अहो आई या घराने या घरातील माणसांनी मला बरंच काही दिले, या घरात आल्यापासून मला कायम प्रेमच दिले, मी जशी आहे तसे या घराने मला स्वीकारले सुद्धा, माझ्यात एक चांगला माणूस या घराने घडवला, मग मी या घराची रांगोळी का करेल. आई तुमची दिशाभूल केली जाते, जानकी वहिनी माझी इमेज खराब करून त्यांचं या घरातील स्थान बळकट करतायत. सुमित्रा म्हणते की अगं ती कशाला हे सर्व करण्यासाठी ती तुझ्यासारखी नाही, तिला हे करण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण तिच्या या घरातील स्थान मान कायम अव्वल आहे आणि अगदी ते तसेच राहील. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते आणि आई तेच तर त्यासाठीच हे सर्व चाललेले आहे असे म्हणते. जानकी वहिनींना चांगलं माहिती आहे त्यांचा या घरातील मान पहिला आहे, पण मी आणि अवंतिका मात्र या घरात आल्यापासून खूप इन्सिक्युअर झाल्यात. म्हणजे हेच बघा की सौमित्र भाऊजींना आणि अवंतिका दोघांना गोड बोलून कसे या घरातून पाठवून दिले आणि आता राहिले फक्त कोण, मी आणि सारंग. आणि जानकी वहिनी स्मार्टली अनाथ असल्याचं सिंपती कार्ड प्ले करतात आणि आता हे सर्व सुद्धा त्यांना माहिती आहे की ऋषिकेश दादा, आणि लगेच ती बोलायची थांबते. तेव्हा सुमित्रा रागाने तिच्याकडे बघत असते, कारण ऐश्वर्याला सावत्र असे म्हणायचे असते, परंतु ऐश्वर्या थांबते आणि सुमित्राकडे बघत सॉरी म्हणते. आई अहो मी जानकी वहिनी इतकी हुशार नाही, पण मी सुद्धा हुशार एका राजकीय कुटुंबातूनच आले, त्यामुळे हे सर्व डावपेच मला माहिती आहे. आई अहो फरक फक्त इतकाच आहे की मला हे सर्व जानकी बहिणी सारखे डाव खेळता येत नाही, पण मला तर असे वाटतं की आता हे खेळ तर मला खेळावेच लागतील. तेव्हा सुमित्रा रागाने ऐश्वर्याकडे बघत असते, तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, कारण मला माझ्या माणसांना नाही गमायची त्याची मला भीती वाटते आणि माझ्या माणसांना गमावू नाही म्हणून हे सर्व खेळ मला खेळावे लागतीलच. माझे डॅडा मला कायम सांगायचे की ऐश्वर्या रडायचं नाही लढायचं, आणि आई मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेल की जानकी वहिनीनेच नानांना ढकललेत आणि जानकी वहिनीनेच कपाटामध्ये ती साडी ठेवली होती, जानकी वहिनीनेच नानांच्या रूम मध्ये साप सुद्धा सोडला होता. हे सर्व जानकी वहिनीने केले आई, ते मी तुम्हाला सिद्ध करूनच दाखवेल, फक्त त्यासाठी तुम्ही मला एकच संधी द्या प्लीज आई, फक्त प्लीज एकच संधी द्या. म्हणून ऐश्वर्या सुमित्रा समोर हात जोडते. तेव्हा सुमित्रा ही रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते आणि ती ऐश्वर्याला म्हणते की अगं कालपर्यंत मी समजत होते की फक्त हे बालिश दोन जावांमधील भांडण आहे, पण तसे मात्र दिसत नाही आणि जर तुला स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बरंच काही पणाला सुद्धा लावावे लागेल ऐश्वर्या, त्यामुळे आता ही स्पर्धा तुझी आणि जानकीची असेल. ती जानकी आहे ती कधीही चुकत नाही, त्यामुळे प्रश्न फक्त तुझा आहे, त्यामुळे बोल तू ऐश्वर्या, तू जानकी ही खोटी आहे सिद्ध करून दाखवू शकली नाही तर मग काय करशील, काय तू असे पणाला लावशील. तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे बघत असते, तर सुमित्रा विचारत असते की अगं बोल ना, काय काय करशील तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जर मी त्यांना खोटं सिद्ध करू शकले नाही तर मग हे घर सोडून मी कायमची निघून जाईल. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही काय बोलतात. तेव्हा ऐश्वर्या सारंगला शांतच राहायला हात वर करते. तेव्हा आईंना ती शब्द देते की आई मी तुम्हाला शब्द देते, जानकी वहिनींचा खरा चेहरा मी तुमच्या समोर घेऊनच येईल, त्यासाठी मी माझं हे लग्न घर सगळी नाती पणाला लावते आणि जर आई मी हे करू शकले नाही तर मी या घरातून आणि रणदिव्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि सारंगकडे बघत म्हणते की कायमची निघूनच जाईल आणि परत मात्र कधीच येणार नाही. हा ऐश्वर्या सारंग रणदिवेचा शब्द आहे. तेव्हा सारंगचा जीव मात्र खूप कासावीस होत असतो आणि सुमित्रा विचार करत असते. त्यानंतर इकडे जानकी किचन मध्ये ग्लास मध्ये दूध ओतते आणि त्यामध्ये साखर मिक्स करत असते आणि ते दूध ती घेऊन जायला निघते. तोच
तेवढ्यातच ओवी धावतच येते आणि तिला धक्का देते तर जानकीच्या हातातील तो दुधाचा ग्लास खाली पडतो आणि फुटला जातो. सर्व दूध सुद्धा सांडते. ते बघून तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तिला असे वाटतं की नक्की हा काहीतरी अपशकुन असेल. जानकी म्हणते की अरे देवा, तर ओवी रडतच म्हणते की आई सॉरी, अगं चुकून माझ्याकडून धक्का लागला. जानकी म्हणते की अगं इट्स ओके, पण तुला काही लागले तर नाही ना, चटका वगैरे नाही ना बसला. अगं ओवी, दूध खूप गरम होते. आणि ओवीला ती तिथे उभी राहायला सांगते आणि ज्या ग्लासच्या फुटलेल्या काच असतात तर त्या गोळा करत असते आणि ओवीला म्हणते की मी हे सर्व आवडते, तोपर्यंत तू साईडने रूम मध्ये निघून जा, फ्रेश हो, तेथे बघ आणि मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. आणि तेवढ्यात तिला सदाशिव भाऊंचे बोलणे आठवते की हातामधून जर दूध सांडून दुधाचा ग्लास फुटला तर हा खूप मोठा अपशकुन असतो. तेव्हा जानकीला टेन्शन येते आणि ती विचार करते की काही वेडेवाकडे तर होणार नाही ना. त्यानंतर इकडे सयाजी पाटलांनी जसे मृत्यूपत्र त्या शहाणे वकिलांना धमकी देऊन बनवायला सांगितलेले असते, अगदी तसेच मृत्यूपत्र त्यांनी तयार करून दिलेले असतात. तर सयाजीराव ते बघून खूपच खुश होतात आणि शहाणे वकिलांना म्हणतात की वा रे वा, अगदी माझ्या मनासारखे मृत्यूपत्र तू तयार करून दिलेस. अरे हे जर नानाला सुद्धा दाखवले तर तो सुद्धा ओळखू शकणार नाही की खरं कोणते आणि खोटं कोणते ते. तेव्हा मात्र शहाणे वकील सयाजीरावांना म्हणतात की हा सर्व खोटेपणा करून मला स्वतःची खरंच खूप लाज वाटते. अहो कोर्टामध्ये खरं बोलेल, खोटं बोलणार नाही अशा शब्द घेतो आणि तुम्ही इतका मोठा खोटारडेपणा मला करण्यासाठी लावला. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अहो वकील, कधी कधी खोटारडेपणा सुद्धा हा चांगलाच असतो. अहो मी तुमच्यासारखा वकील नाही, परंतु एक गोष्ट मात्र मी शिकलो, पैशांना सत्य विकता येतं आणि पैसे देऊन खोटं विकत सुद्धा घेता येतं, हे समजले का? त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळाले, त्यामुळे आता तोंडाला चिगटपट्टी लावून बसायचं म्हणजे शांतच राहायचं, कुणाजवळ काही बोलायचं नाही. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की अहो सयाजीराव, तुम्ही काही म्हणा, परंतु ही नानासाहेब आणि त्यांच्या घरच्यांची खूप मोठी फसवणूक आहे. ते तुमचे नातेवाईक आहे आणि तुम्ही तरी सुद्धा त्यांच्याशी असे घाणेरडे वागतात. तेव्हा सयाजीराव हा शहाणे वकिलावर ओरडतो आणि गप्प राहा अशी धमकी देतो. अरे काय रे, मला अक्कल शिकवतो, फसवणूक करू मी तर छातीवर ठोकपणे चालतो आणि या गावामध्ये सत्ता सुद्धा माझीच आहे आणि भीती सुद्धा माझीच वाटते. आणि जर तुला ठिकाणावर राहायचे असेल, कोर्टात जायचे असेल तर, आणि या गावात सुद्धा राहायचे असेल तर माझा नाद मात्र तू करू नकोस. माझ्याशी वाद तर डायरेक्ट आयुष्यातून बाद असे काहीतरी असते. त्यामुळे मी जे काही सांगतो अगदी तसेच लिहायचे, काय करायचे हे तुझ्या लक्षात तर असेलच. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की पण नानासाहेबांची अशी इच्छा होती की घर हे ऋषिकेशच्या नावावर व्हावे आणि अशा प्रकारचे प्रॉपर्टी पेपर सुद्धा त्यांनी बनवून ठेवले होते. अहो परंतु तुम्ही मात्र हे सर्व खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतले. नाना जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा खरं काय हे सर्वांसमोर येईलच, जे सत्य आहे ते सर्वांसमोर पडेलच. तेव्हा सयाजीराव म्हणतो की काय रे, तू शहाणे वकील आहेस ना, तू भविष्याची काळजी करू नको, हे फक्त आपल्या दोघातच राहणार आहे. तेव्हा शहाणे वकील विचारतात की पण हे खोटं मृत्यूपत्र खऱ्या मृत्यूपत्रा बरोबर बदलणार कोण? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी, कारण ऐश्वर्या त्यावेळी तेथे आलेली असते. तेव्हा शहाणे वकील वळून तिच्याकडे बघत असतात. ऐश्वर्या तेथे समोर येऊन बसते आणि मी हे मृत्यूपत्र बदलणार असे स्पष्ट शब्दात म्हणून म्हणते की फिल्ममध्ये कसे म्हणतात की कानून के हात लंबे होते, हे अगदी तसेच रणदिव्यांच्या घरचं कानून मी आहे. आणि सयाजीरावांना विचारते की पेपर्स कुठे आहे. तेव्हा सयाजीराव लगेच ते पेपर्स ऐश्वर्याच्या हातात देतो. ऐश्वर्या खुश होते आणि शहाणे वकिलांना म्हणते की मी तुम्हाला एक स्क्रिप्ट पाठवली आणि ती स्क्रिप्ट तुम्ही नीट पाठ करून घ्या, उद्या तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स रणदिव्यांच्या घरी असेल. तेव्हा शहाणे वकील लगेच आपली बॅग घेतात आणि तेथून पळतच निघून जातात. ऐश्वर्या ते मृत्यूपत्र चेक करत असते. तेव्हा सयाजीराव विचारतो की काय ग पोरी, झाली ना तुझ्या अगदी मनासारखे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, काय असे सॉलिड करेक्ट एकदम असे व्हील तुम्ही तयार करून घेतले आणि डॅडा हे त्या जानकी आणि ऋषिकेशसाठी व्हील नसेल, त्यांचे डेथ सर्टिफिकेट असेल. खरंच उद्या जानकी जेव्हा हे सर्टिफिकेट म्हणजे हे व्हील बघेल तेव्हा मात्र जानकीच्या पायघरची जमीनच सरकेल. त्यानंतर इकडे जानकी मात्र विचारत असते आणि ऋषिकेश मात्र ओवी बरोबर फोनवर बोलत असतो. ओवीने सांगितलेले असते की बाबा माझ्याकडून ग्लास फुटला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ओवी, तू ग्लास फोडला? तर ओवी म्हणते की अहो बाबा, मी फक्त धक्का लागला आणि आईच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि तो फुटला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं बाळा, अगं त्यात गरम दूध होतं, त्यामुळे जरा तू जपून धावपळ करत जा. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी, ओवीला तर भाजले नाही, मात्र
हे जानकीकडे लक्ष जाते आणि जानकीचे ऋषिकेशच्या बोलण्याकडे लक्ष नसते, कारण फोन स्पीकरवर असून सुद्धा जानकीला काही ऐकून येत नाही, कारण तिला तर टेन्शन असते की हा खूप मोठा अपशकुन तर नसेल ना. तेव्हा ऋषिकेश पुन्हा जानकी असे म्हणतो, तेव्हा ओवी फोन खाली ठेवते आणि जानकीला धक्का देते. तेव्हा जानकी ही म्हणते की काय ओवी, आणि लगेच ती हॅलो बोलून ऋषिकेश बरोबर बोलायला सुरुवात करते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा विचारतो की अगं मी तुला असे म्हणत होतो की ओवीला काही भाजले तर नाही ना. तेव्हा जानकी म्हणते की नाही, ती बरी आहे. आणि तेवढ्यात ओवीचे दूध पिऊन होते आणि ती जानकीला म्हणते की आई दूध संपले, मी ग्लास ठेवून येऊ का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो, पण जरा हळूच जा, नाहीतर मला घरी येताना नवीन ग्लासचा सेट घेऊन यावा लागेल. तेव्हा ऋषिकेश ही जानकीला सांगत असतो की अगं सौमित्राचा फोन आला होता आणि तो मुंबईला सुखरूप पोहोचला, 2च दिवसात तो अवंतिकाला परत घेऊन येतोय. जानकी थोडीशी नाराज असते आणि अच्छा असे हळूच आवाजात म्हणते. तर ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, काय झाले, तू अशी तुटत तुटत का बोलते, सर्व काही ठीक तर आहे ना. तेव्हा जानकी म्हणते ठीक नाही, अहो मला काळजी वाटते, कारण ओवीच्या हातातून दुधाचा ग्लास फुटला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं एवढेच आहे ना जानकी, मग केव्हापासून तू हाच विचार करत बसली ना. तेव्हा जानकी म्हणते की नाही, अहो आश्रमात असताना एकदा असे झाले होते की दुधाचा ग्लास हा धक्का लागल्यामुळे हातून पडला आणि फुटला. तेव्हा मात्र आश्रमामध्ये शॉर्ट सर्किट झाले होते आणि सर्वत्र आग लागली होती, म्हणून मला त्याचीच भीती वाटते की आपल्या घरावर असे काही मोठे संकट तर येणार नाही ना. अहो दुधाचा ग्लास पडणं फुटणं हे खूप मोठं अपशकुन असते हो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी नाही, असे काही नसते, सगळ्यात अगोदर तू हा विचार करणं बंद कर, असे काही होणार नाही. तेव्हा जानकी विचारते की नक्की ना. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, अगं तू उगाच असं लहान सहान गोष्टीचं टेन्शन घेते. अगं आता तर सर्व ठीक झाले, काल रात्री तर मी उचलून तुला घेऊन फिरत होतो, हे तू विसरलीस का, त्यामुळे जास्त विचार करणं तू बंद कर. तेव्हा जानकीला हसू येते. ऋषिकेश तिला म्हणतो की त्यापेक्षा तू रात्री जेवणासाठी मस्त वांग्याचं भरीत तयार कर, आणि तसंही आज थोडा मी लेट येणारच आहे आणि त्यामुळे जरा मी जास्त जेवेलच. तेव्हा जानकी म्हणते की काही हरकत नाही, येण्या अगोदर मला कॉल कर, गरम गरम भाकरी टाकते आणि भरीत करते. त्यानंतर रात्री ऋषिकेशला येण्यासाठी थोडासा उशीर होतो आणि जानकीला झोप लागून जाते, परंतु जानकीला मात्र एक स्वप्न पडतं, कारण नानाही दरवाज्यात येतात आणि नाना शुद्धीवर आलेले आहेत. तेव्हा जानकी नानांना बघून खूप खुश होते आणि नाना तुम्हाला शुद्ध आली का असे बोलून ती खुशून उठते, नानांजवळ येते. तेव्हा नाना मात्र खूप रडत असतात. जानकी विचारते की काय झाले. तेव्हा नाना म्हणतात की अगं जानकी मला वाचव, कोणीतरी माझ्या जीवावर उठलेलं आहे. आणि तेवढ्यात नाना जोरात रडत जानकी मला वाचव वाचव असे करत असतात आणि जानकीला अचानक जाग येते. जानकी ही जोरात उठते आणि नाना असे ओरडते आणि तेवढ्यात ऋषिकेश दरवाजा उघडून आत येतो आणि जानकीला विचारतो की काय झाले आणि लाईट चालू करतो. तेव्हा जानकी जवळ विचारतो की अगं जानकी काय झाले. तेव्हा जानकी ही घाबरतच म्हणते की ऋषिकेश, अहो नाना मला खरंच खूप वाईट स्वप्न पडलं, सकाळी तो दुधाचा ग्लास फुटला आणि आता हे स्वप्न. ऋषिकेश मला खरंच खूप भीती वाटते, म्हणून जानकी रडत सुद्धा असते आणि खूप घाबरलेली दिसते. तेव्हा ऋषिकेश तिला शांत करतो. अगं ओवी झोपलेली आहे, तू शांत राहा, त्यामुळे तू शांत हो. तर जानकी म्हणते की अहो तुम्ही केव्हा आलात आणि तुम्ही जेवला सुद्धा नाही, चला मी तुम्हाला जेवायला वाटते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नको, अगं मला एकतर खूप ऍसिडिटी झालेली आहे, म्हणून मी काहीतरी थंड पिलो आणि तू झोपली होती म्हणून मी तुला नाही उठवलेस, आणि काय झाले तुला सांग. तेव्हा जानकी म्हणते मला आठवत नाही, परंतु खूप वाईट स्वप्न मला पडले, ग्लास फुटणं हे स्वप्न नक्कीच काहीतरी वाईट संकेत मला मिळतो. आणि देवी आईला ती हात जोडते की देवी आई सर्व काही सांभाळून घे, आणि ती नानांच्या रूम मध्ये जायला निघते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काय कुठे निघालीस. तेव्हा जानकी म्हणते की मला नानांना बघितल्याशिवाय झोप नाही येणार, चैन सुद्धा नाही मिळणार, आणि ती लगेच नानांच्या रूमकडे येते. तेव्हा जानकी निघून जाते आणि ऋषिकेशला खूप टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जे काही सुमित्रा आणि सयाजीरावांनी शहाणे वकिलांकडून ते मृत्यूपत्र तयार करून घेतलेले असते, तर शहाणे वकील ते घेऊन घरी येतात. तेव्हा ते जे काही त्यांनी मृत्यूपत्र तयार केलेले असतात तर त्यानुसार सुमित्रा ते वाचते आणि सांगते की नानांनी असे व्हील बनवलेले आहे की माझी मुलं सारंग, सौमित्र आणि शर्वरी यांच्या नावावर सर्व काही होत आहे. तेव्हा सुमित्रा जानकीला घराच्या सर्व किल्ल्या ऐश्वर्याच्या स्वाधीन करण्यासाठी सांगते.
जानकी कमरेच्या त्या किल्ल्या काढते आणि ऐश्वर्याच्या हातात देत म्हणते की अगं, गेल्या 10 वर्षापासून मी ह्या घराच्या किल्ल्या सांभाळते, मी ह्या किल्ल्या तुझ्या स्वाधीन करते, परंतु माझं घर नाही. नाना शुद्धीवर आल्यानंतर सर्व सत्य सर्वांच्या समोर येईलच, परंतु ह्या किल्ल्या मात्र तोपर्यंत मी तुझ्या स्वाधीन करते, तोपर्यंत मी माझ्या घरातील माणसांची काळजी घेते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.